पुण्याच्या उपमहापौरपदी निवड झाल्याने नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर विविध स्तरातील लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांची पुण्याच्या उपमहापौरपदी दिनांक 15 मार्च रोजी निवड झाली। त्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी इच्छुकांनी एकच गर्दी केली। मानकर यांनी सर्वप्रथम महापालिकेच्या आवारातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले। त्यानंतर आनंदाने भरलेल्या वातावरणात त्यांच्या समर्थकांनी त्यांची विजयी मिरवणूक काढली। सर्वत्र विजयोत्सवाचे आणि उत्साहाचे उधाणच आले होते। गेली 28 वर्षे मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या समाजसेवेचाच हा परिपाक असल्याची प्रतिक्रिया मानकर यांनी दिली। याविषयी जनवार्ताशी बोलताना मानकर म्हणाले, पुण्याच्या उपमहापौरपदाची संधी मला काँग्रेस पक्षाने दिली, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे। मुख्यत्वे करून पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यामुळे ही संधी मला मिळत असताना गेली 28 वर्ष मी जे काम पुणे शहरामध्ये केलेलं आहे त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। आणि एक चांगलं काम करण्याची संधी पुणेकरांच्या दृष्टिकोनातून मला ही मिळत असताना पुण्याच्या विकासाकडे निश्चितपणे लक्ष दिलं जाणार आहे। परंतु माझं पहिल्यांदा जे काम राहणार आहे ते बोथूडमधील शिवसृष्टी निर्मितीचं आहे। 28 एकरच्या या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संपूर्ण इतिहास त्या ठिकाणी मांडला जाणार आहे। जगातून हा प्रोजेक्ट पाहायला लोक येतील आणि एक वेगळा संदेश या निमित्ताने शिवसृष्टीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन या ठिकाणी होणार आहे आणि ते समाजाला खऱ्या अर्थानं उपयुक्त असं हा प्रोजेक्ट निश्चितपणे असणार आहे। पुणे शहरामध्ये काम करत असताना नागरिकांच्या अनेक समस्या, मूलभूत गरजा आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण करणार आहोत। मोठमोठे प्रोजेक्ट पुणे शहराच्या दृष्टीने मेट्रोचा असेल, नदी सुधारचा असेल, कचऱ्याच्या संदर्भामध्ये असते, विविध काम करत असताना एक चांगलं काम करण्याची संधी मला माझ्या पक्षानं या ठिकाणी दिलेली आहे। मी आदरणीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण, आदरणीय माणिकरावजी ठाकरे, आदरणीय पतंगरावजी कदम, हर्षवर्धनजी पाटील, सुबोधजी मोहिते, कलमाडी यांना मनापासून धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे अजितदादांना आणि पवारसाहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो। आणि ही आघाडी एक चांगलं पवित्र वातावरण टिकवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेमध्ये आम्ही करणार। सर्व सभासदांना विश्वासात घेऊन एक चांगलं काम करण्याचा संकल्प उराशी बाळगलेला आहे। त्यामुळे हे चांगलं काम माझ्या कालावधीमध्ये मी निश्चितपणाने केल्याशिवाय राहणार नाही। आणि पुणे शहरामध्ये काम करत असताना एक वेगळा आनंद आपल्याला मिळणार आहे, कारण की एक मानसिक समाधान असतं सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ज्यावेळी आपण काम करतो। फक्त राजकारण न करता समाजाला जोडण्याचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे। आणि मोठमोठी आंदोलन ज्यावेळी पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून होतात त्यावेळी नागरिकांचा सहभाग हा फार कमी प्रमाणामध्ये असतो। तर नागरिक जास्तीत जास्त ज्यावेळी इन्व्हॉल्व होतील त्यावेळी प्रशासन देखील जागृत होतं असतं। त्यामुळे या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा संकल्प मी माझ्या उराशी बाळगलेला आहे। एक चांगलं काम पुणे शहराच्या दृष्टिकोनातून पाण्याची योजना असेल, झोपडपट्टी पुनर्वसनाची योजना असेल, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये असेल, महिलांना स्वयंरोजगाराच्या बाबतीमध्ये असेल, युवकांच्या बाबतीमध्ये असतील, हे सर्व प्रश्न महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामामधून निश्चितपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे। पण हे काम भविष्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं दिसून येईल। महानगरपालिकेच्या या संपूर्ण कालावधीमध्ये, कारण या सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जो आदर्श आहे तो जपण्याचा प्रयत्न मी निश्चितपणाने करेन आणि त्यांचा वसा जपत असताना छत्रपतींनी दिलेला आदर्श देखील जपण्याचा प्रयत्न मी माझ्या आयुष्यामध्ये करेन। एवढंच या प्रसंगाच्या निमित्तानं सांगतो। माननीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांनी छोट्या काँग्रेस कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आगामी 1.5 वर्षात देशातील प्रत्येक राज्यात जाऊन जन लोकपालसाठी मी जनजागृती करणार आहे, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला। प्राजक्त प्रकाशनच्या वतीने माहिती अधिकाराचे कार्यकर्ते विजय कुंभार लिखित पैलू माहितीच्या अधिकाराचे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ टिळकवाड्यातील लोकमान्य सभागृहात झाला।
हजारे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी माजी राज्य माहिती आयुक्त विजय कोळेकर, भास्कर प्रभू, लेखक विजय कुंभार, विवेक वेलणकर, जालिंदर चांदगुडे आदी उपस्थित होते। हजारे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाकडे प्रदेश भ्रष्टाचार मुक्त करण्याचे धोरण पूर्ण करण्याची इच्छाशक्ती नाही। जनलोकपाल विधेयक लागू करण्यास केंद्र शासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असून या शासनाने सतत धोका दिला आहे। माहिती अधिकार कायद्यामुळे आदर्श सारखे अनेक मोठे घोटाळे उघडकीस आले। घोटाळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची तरतूद या कायद्यात नाही। जनलोकपालच्या कायद्यातून त्यांना तुरुंगात पाठवता येईल। भ्रष्टाचारांकडून सर्व रक्कम वसूल करून त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली पाहिजे अशी मागणीही हजारे यांनी यावेळी केली। शहरात माहिती अधिकार कायदा पोहोचला असून आदिवासी भागात अद्याप 60% पर्यंतच हा कायदा पोहोचला आहे। जनता अद्याप या कायद्याच्या वापरापासून वंचित आहे। या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठीही शासनाकडून जाणून बुजून टाळाटाळ करण्यात आली होती। आंदोलने केल्यानंतर शासन जागे झाले। या कायद्याचा वापर करणाऱ्यांचे खून होऊ लागले आहेत, ही धोकादायक बाब आहे। त्यामुळे या कायद्याचा वापर करणाऱ्यांना शासनाने संरक्षण दिले पाहिजे अशी मागणी हजारे यांनी यावेळी केली। पहली बात है, सूचना का अधिकार का जो किताब विजय कुंभार ने लिखा, उसका प्रकाशन के लिए मैं आया था। आज हम देखें, महाराष्ट्र में 2002 से राइट टू इन्फॉर्मेशन का कानून बना। 10 साल लोगों को लड़ना पड़ा, 10 साल लड़ना पड़ा। अभी भारत सरकार ने 2005 में ये कानून बनाया। आज भी सरकार इस कानून का अमल करने के लिए उदासीन है। कानून का कलम नंबर 4 हर डिपार्टमेंट ने वेबसाइट पर ओपन करना है। आज 6 साल से ज़्यादा समय बीत गया, आज तक वो ओपन नहीं हुआ। इसके कारण इस कानून का दुरुपयोग होता है। तो ये सरकार के ध्यान में आना चाहिए। सोनिया गांधी जी ने 2-3 बार कहा कि हम राइट टू इन्फॉर्मेशन का कानून बनाया, लेकिन अमल कहाँ है? उसका अमल करो ना। तो ये होना चाहिए, ये राइट टू इन्फॉर्मेशन। राइट टू इन्फॉर्मेशन में क्या है कि कोई भी आदमी जानकारी मांगता है तो उसकी जानकारी मिलती है, पारदर्शिता। उसमें से करप्शन को ब्रेक लगता है। कहाँ करप्शन हुआ, कितना पैसे का हुआ, कैसे हुआ, ये जानकारी मिलती है राइट टू इन्फॉर्मेशन से। लेकिन आगे का स्टेज है, राइट टू इन्फॉर्मेशन के बाद जो हमें दिखाई दिया करप्शन कहाँ हुआ, कैसे हुआ, कितना हुआ। अभी ऐसे लोगों को जेल में जो डालना चाहिए, इसके लिए जन लोकपाल, लेकिन सरकार करने के लिए तैयार नहीं। 1 साल से हम लोग लड़ रहे हैं और सरकार धोखाधड़ी कर रही है बार बार। इसलिए हम लोग 1 साल से जो प्रयास किया, और सरकार ने जॉइंट कमेटी है, स्टैंडिंग कमेटी है, पार्लियामेंट में प्रांत प्रधान में लेखी दिया, उसमें जो पलटी खाई, हम अभी ये तय किया कि सरकार के पास हम नहीं जाएंगे। शिकायत मतलब ये कानून बनाने के लिए आप ये करो वो करो अभी नहीं कहेंगे। हाँ, सरकार ये कहते कि अच्छा कानून बनाने आप और हम बैठेंगे, हमारी तैयारी। लेकिन हम लोग अभी उनके पीछे नहीं पड़ेंगे। अभी हमारे सामने एक ही पर्याय है। अभी हमारी मीटिंग चल रही है अलग अलग ग्रुप से। आज भी दिल्ली जा रहा हूँ, अभी 1 सप्ताह के लिए मैं दिल्ली में जाऊँगा। अलग अलग लोगों से बातचीत चल रही है और 2 ग्रुप है, उनके साथ बात करूँगा। और हमारा ये तय हो गया कि अभी 2014 का इलेक्शन, बस उसके अलावा अभी रास्ता नहीं है। तो मैं अभी जल्दी ही 2 या 3 महीने में ये सब हमारी स्टैंडिंग कमेटी, अपना कोर कमेटी का सब विस्तार वगैरह ये होने के बाद मैं पूरे देश में घूमूंगा, लोगों को जगाऊंगा कि सरकार ने कैसे धोखाधड़ी किया, कहाँ कहाँ किया, कैसे किया, लोगों को बताऊंगा। इनकी नीयत साफ नहीं है करप्शन को मिटाने के लिए, भ्रष्टाचार मुक्त भारत को निर्माण करने की नीयत साफ नहीं इनकी, ये जनता को बताऊंगा। और उसके बाद 1.5 साल तक मैं घूमूंगा अभी देश में, क्यों अभी मैं 75 ईयर का युवक बन गया नेचुरोपैथी से। अभी लड़ने की शक्ति मेरे में आ गई है।
अभी जब मैं ये घूमने के बाद 2014 का इलेक्शन का जब डिक्लेरेशन होगा तब मैं रामलीला मैदान में होगा और भारत की जनता 16 अगस्त के मुताबिक तिरंगा कंधे पर लेकर रास्ते पर खड़ी होगी। इस देश का युवक रास्ते पर खड़ा होगा। युवा शक्ति एक राष्ट्र शक्ति है। ये युवक ही इस देश को सुधारेंगे, मेरा विश्वास है। जब 16 अगस्त का आपका पिछला आंदोलन हुआ उस वक्त की स्थिति अलग थी, लेकिन आज 5 राज्यों में जो नतीजे सामने आए उसमें जो कांग्रेस की हालत हुई, शायद ये नतीजा जो है मुझे ऐसा विश्वास आता है कि अगर कांग्रेस ने जन लोकपाल बिल का आंतरराष्ट्रीय स्तरावरील लेखिका प्रिया कुमार लिखित द परफेक्ट वर्ल्ड या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला जे हवे ते करण्याची प्रेरणा कशी मिळवावी या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले आहे। निकी सँडर्स ही भीतीने भरलेले अत्यंत सामान्य असे आयुष्य जगत असते। सतत अपेक्षा असणारी नाती आणि असमाधानी अशी नोकरी, एक गर्विष्ठ स्वभाव असे सारे एकत्रित आलेले असते। मोकळे असे वातावरण, धाडस आणि आत्मविश्वास यांच्या शोधात असते। अशाच वेळी विश्वातील 2 आत्म्यांशी तिची भेट होते आणि तिथूनच तिचा परफेक्ट वर्ल्डचा प्रवास सुरू होतो। त्यातून ती विविध शक्यता आणि स्वतःच्या शोधात फिरते। द परफेक्ट वर्ल्ड ही इन्स्पिरेशनल थ्रिलर कादंबरी केवळ विश्वाची सफरच घडवत नाही, तर त्याचवेळी अंतर्मनातही फिरवून आणते। आनंद, उत्साह आणि शहाणपण यांचा भर असलेल्या कथेमध्ये शक्ती, झपाटलेपण आणि दररोजच्या कृतींमागे दडलेला अर्थ उलगडतो। लेखिका प्रिया म्हणाल्या, आपण स्वयंमदतीच्या एका युगात राहतो जिथे आपल्याला तत्काळ पर्याय हवे असतात। स्वयंप्रेरणा देणाऱ्या पुस्तकांनी बुकशेल्फ भरून ओसांडून वाहत आहेत, तरीही जगातील गोंधळाची स्थिती आणि ताणतणाव सातत्याने वाढतच आहेत। यशाची 10 पावले, आरोग्याची 9 पावले आणि आनंदाची 4 पावले टाकून जग काही चांगले बनणार नाही। व्यक्तिपरत्वे त्याचे निकष बदलतात, कारण आयुष्य हे व्यक्तीनुसार भिन्न असते। लोक एक वेळ आरोग्याच्या 7 सवयी विसरून जातील। लोकांना प्रेरणा देणाऱ्या, हलवून टाकणाऱ्या अशा गोष्टी मी सांगते, त्यामध्ये आध्यात्मिक शहाणपणही असते। अखेरचे पान उलगडताना ते समोर येते, मी कोणीही संत नाही, मी गोष्टी सांगणारी कथाकार आहे। लोकांना गोष्टी आवडतात आणि जर लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, जगण्याचे बळ देण्यासाठी मनापासून सांगितल्या तर त्यांचा निश्चितपणे प्रभाव पडतो, असेही त्या म्हणाल्या। द परफेक्ट वर्ल्ड हे पुस्तक आघाडीच्या पुस्तक विक्री केंद्रांमध्ये 275 रुपयांना उपलब्ध आहे। मेरी किताब इंस्पिरेशनल थ्रिलर है, मतलब कि आप ये किताब पढ़ेंगे तो यू वुड फील मोटिवेटेड, आपको अपने लाइफ के सॉल्यूशंस मिलेंगे, आंसर्स मिलेंगे, एंड इट्स वेरी इंस्पायरिंग। और थ्रिलर है कि एक बार आप पढ़ना शुरू करेंगे यू कांट कीप इट डाउन। सी माई बुक्स, मेरी सारी किताबें एक्चुअली गिव द मैसेज ऑफ होप, गिव द मैसेज ऑफ ग्रेटनेस, कि जब एक इंसान पढ़े और किताब ख़त्म करे तो उनको ये लगे मुझे अपनी लाइफ में कुछ करना है। इट इंस्पायर्स पीपल। एक्चुअली ये किताब ना इट केम टू मी, मतलब ऐसे बोलते हैं कि मेरे को आई, ऐसे नहीं कि मैंने प्लान किया था मैं ऐसे लिखूंगी, मैंने सिर्फ शुरू किया और वो अपने आप चलती गई। सो आई एक्चुअली ऐसे मुझे लग रहा था कि सामने पूरा चल रहा है और मैं सिर्फ उसको लिख रही हूँ, यू नो, जैसे सामने पूरी एक पिक्चर चल रही है, पूरी एक किताब चल रही है और मैं सिर्फ उसको नोट कर रही हूँ, ऐसे था। ये ऐसी किताब है कि आप पढ़ेंगे तो सारी स्पिरिचुअलिटी उसी में ही है। एक्चुअली इस किताब में एक लड़की है निकी सैंडर्स, जो अपनी लाइफ से बहुत परेशान है। वो अपने जॉब में खुश नहीं है, अपने रिलेशनशिप्स में खुश नहीं है। तो उनसे 2 इवॉल्व सोल्स मिलते हैं जो परफेक्ट वर्ल्ड से आए हैं और वो उनको लेकर जाना चाहते हैं परफेक्ट वर्ल्ड, कि वो कहते हैं कि हमारा वर्ल्ड इतना परफेक्ट है, हमारा प्लैनेट इतना परफेक्ट है कि वहाँ पे कोई रहना नहीं चाहता। तो हम अर्थ पे इसलिए आए हैं ताकि हम लोगों को वहाँ लेके जा सके और उनसे पूछ सके कि यहाँ पे क्या खामियाँ और हमें क्या इधर ऐड करना पड़ेगा ताकि लाइफ एक्साइटिंग हो जाए। तो मेनली निकी सैंडर्स को ये समझ में आता है कि वी क्रिएट आवर ओन वर्ल्ड। वर्ल्ड परफेक्ट हमारे नज़रिए से है, यू नो, इट इज़ नॉट समथिंग समबडी एल्स विल क्रिएट। और वो ऐसी विजडम लेके आती हैं दैट व्हेन शी कम्स बैक टू प्लैनेट अर्थ शी हैज़ द पावर टू बी, डू एंड हैव एनीथिंग शी वांट्स। आज समाजात निस्वार्थपणे समाजकार्य करणाऱ्या लोकांची असलेली मोठी संख्या हे समाजाचे भाग्यच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांनी केले।
रमा श्रीधर स्मृती न्यास या संस्थेद्वारे दिला जाणाऱ्या रमा श्रीधर स्मृती या 14व्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. जलसाक्षर कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर दत्त देशकर आणि मागासवर्गीय समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या डॉक्टर धर्मराज साठे यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी विनय पत्राळे, प्राध्यापक शरद कुंटे, माधवराव चितळे आदी उपस्थित होते. डॉक्टर यादव म्हणाले, समाज हा प्रादेशिक, धार्मिक, जातीय वर्गीकरणामध्ये विभागलेला आहे, परंतु बुद्धीच्या जोरावर कोणत्याही वर्गातील मुलगा समाजात पुढे जाऊ शकतो. त्यामुळे वर्गीकरण महत्वाचे नाही. स्वारगेट येथे झालेल्या अनेकांना चिरडणाऱ्या एसटी चालक संतोष मालेला पकडणाऱ्या शरीफ कुट्टीचा सत्कार यावेळी करण्यात आला. प्रमोद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर डॉक्टर शरद कुंटे यांनी आभार मानले.